नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता बंद, कर्जमाफीचा बोभाटा पण प्रत्यक्षात निराशा। कर्जमाफी योजनेतील अटींवरून विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरले। कर्जमाफीचा मुद्दा प्रचंड तापला आणि अखेर मुख्यमंत्र्यांना सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला। मात्र आता एका हाताने कर्जमाफी देताना दुसऱ्या हाताने शेतकऱ्यांना वर्षाला मिळणारी 6,000 रुपयांची हक्काची मुदत रोखली जाणार अशा चर्चा सुरू आहेत। कर्जमुक्तीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। योजनेचे 2 हप्ते न आल्यामुळे शेतकरी देखील संभ्रमात आहेत। त्यामुळे शेतकरी सन्मान निधीचा हप्ता बंद झालाय का? नमो शेतकरी महासन्मान योजना गुंडाळली जाणार का? या सगळ्याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ नाकारण्यात येतोय। कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या अंदाजे 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून 1 वर्षासाठी वगळण्याचा प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे। त्यामुळे कर्जमाफीचा बोभाटा पण प्रत्यक्षात निराशा अशी सरकारची प्रतिमा शेतकऱ्यांमध्ये तयार झाली आहे। त्यामुळे आधीच संवेदनशील बनलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय आणखी तापण्याची शक्यता आहे। तत्कालीन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 15 जून 2023 पासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली होती। केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर ही योजना राज्यात सुरू करण्यात आली। पीएम किसान योजनेला पात्र असलेल्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना एका आर्थिक वर्षात प्रति हप्ता 2,000 असे 3 हप्त्यांमध्ये 6,000 रुपये नमो योजनेअंतर्गत दिले जातात। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेणारे 56 लाख शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून आता 1 वर्षासाठी बाद होणार आहेत। थोडक्यात काय आहे तर नमो शेतकरी महासन्मान योजना गुंडाळली जाण्याची शक्यता आहे। कर्जमाफीमुळे सरकारवर वाढलेला आर्थिक भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। नमो शेतकरी आणि कर्जमाफीचा नेमका पेच काय तर कर्जमाफीचा थेट लाभ मिळालेल्या 56 लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यांतून 1 वर्षासाठी बाद केलं जाण्याची दाट शक्यता आहे। प्रशासकीय आणि आर्थिक अडचणींमुळे आर्थिक वर्ष 2026-27 मधील डिसेंबर ते मार्च आणि एप्रिल ते जुलै या काळातील 2 हप्त्यांचं वितरण सध्या रखडलंय। कृषी आयुक्तालयानं या निधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला असून तो मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे। आता 2023 ते 26 या वर्षात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत किती रक्कम खर्च झाली आहे ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 2023-24 मध्ये 87.42 लाख शेतकरी लाभार्थी होते, त्यांना 5,304 कोटी रुपयांचा लाभ मिळालाय। 2024-25 मध्ये 93 लाख शेतकऱ्यांना 5,825 कोटी, 2025-26 मध्ये 91 लाख शेतकऱ्यांना 3,685 कोटी। नमो महासन्मान योजना ही कृषी विभागाची आहे। एल निनोमुळे कमी पाऊस अथवा दुष्काळजन्य स्थितीची शक्यता आहे। पेरणी योग्य पाऊस होऊन समाधानकारक पेरण्या झाल्या असल्या तरीही आता पावसानं ओढ दिली आहे। मराठवाडा विदर्भात पिकांना आता पावसाची गरज आहे। कोकण किनारपट्टीवर अजून भात लावणी सुरू आहे। दुष्काळजन्य स्थितीच्या शक्यतेमुळे कृषी विभागाची मोठी कोंडी झाली आहे। त्यामुळे मध्यम मार्ग म्हणून कर्जमाफीचा कमी लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना महासन्मानाचा लाभ सुरू ठेवण्याचा विचार कृषी विभागात सुरू आहे। नमो शेतकरी महासन्मान निधी ही शेतकऱ्यांसाठीची अत्यंत महत्त्वाची योजना आहे। या योजनेचा हप्ता रखडल्याची किंवा बंद झाल्याची चर्चा सुरू झाल्यानं शेतकरी वर्गात तीव्र अस्वस्थता पसरली आहे। आधीच दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि पिकांच्या पडलेल्या भावामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत। अशा संवेदनशील परिस्थितीत या हक्काच्या पैशांबद्दल संभ्रम निर्माण झाल्यानं राजकीय आणि सामाजिक वातावरण अधिकच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। दुसरीकडे राज्यातील शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा विषय आधीच राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील बनलाय। विरोधी पक्षांकडून सतत पूर्ण कर्जमाफीची मागणी केली जात असून सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका होतीये। त्यातच आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वेळेवर न मिळाल्यास किंवा तो तांत्रिक कारणांमुळे बंद झाल्यास शेतकऱ्यांमधील संताप थेट रस्त्यावर उतरू शकतो। या योजनेचा लाभ थेट बँक खात्यात डीबीटी मिळत असल्यानं लाखो अल्पभूधारक शेतकरी या रकमेवर बियाण्यांच्या खर्चासाठी अवलंबून असतात। हा हप्ता बंद होण्याच्या केवळ चर्चेमुळेच विरोधकांना सरकारला घेरण्यासाठी मोठं हत्यार मिळालंय। परिणामी आगामी काळात कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान निधी या दोन्ही मुद्द्यावरून राज्यातील राजकारण आणि शेतकरी आंदोलन अधिक आक्रमक रूप धारण करण्याची चिन्ह दिसतात। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।